An apple a day keeps the doctor away. आई साहेबांनंतर मला फळं खाऊ घालणारी तू एकटीच आहेस. सर, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. सो ऍपल. इतकं लक्ष असतं तुझं माझ्याकडे? ऑफकोर्स सर. तू माझ्यासाठी इतकं काही करतेस मायरा, आणि मी. सर प्लीज, आता तुम्ही फॉर्मल होताय. नाही मायरा, खूप वाईट वागलो मी तुझ्याशी पूर्वी. काय करू मी? पण तू जे काही माझ्यासाठी करतेस त्याबद्दल आहे. थँक्यू. थँक्यू. आणि तुझ्याशी मी जे काही वागलो असेल पूर्वी त्याबद्दल आय एम सॉरी. सर प्लीज. ते बघू. हे मी तुला दिलंय. या तुम्हाला आठवतंय, तुम्ही मला म्हणाला होतात की मायरा, ऑफिसमध्ये हेवी वेट परफॉर्मन्स दिल्याबद्दल मी हे गिफ्ट तुला देतोय. फर्स्ट गिफ्ट एव्हर. राईट राईट. आणि तुम्ही दिलेल्या गिफ्ट्सना मी कोणालाच हात लावू देत नाही. का? नाही, त्या गिफ्ट्सना फक्त मी हात लावू शकते आणि तुम्ही. क्रेझी मायरा. आय नो सर. ऍक्च्युली माझं घर तुम्ही दिलेल्याच गिफ्ट्सने भरलंय. ट्रॉफीज, सर्टिफिकेट्स, फोटोज, या सगळ्या माझ्या आयुष्यातल्या खूप खास मेमरीज आहेत. आय मीन ऑफिसच्या खूप खास मेमरीज आहेत. आणि हे सगळं तू जपून ठेवलंस? ऑफकोर्स. सगळं फारच प्रेशियस आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही सुद्धा. सर आय एम व्हेरी हॅपी की आज तुम्ही इकडे आलात. कम ऑन मायरा. तसं नाही सर, तुमचा अजूनही माझ्यावर एवढा विश्वास आहे हे बघून फार बरं वाटलं. माझ्याकडेही असाच तन्मणी आहे, आणि तो तन्मणी राजनंदिनीचा आहे. देवी आई, तिच्या मनात आलेल्या सगळ्या प्रश्नांची तिला उत्तर दे. तिला मार्ग दाखव आई, तिला मार्ग दाखव.
कोण आहेस ग तू? तूच राजनंदिनी आहेस का? पण मला कसं कळेल? माझा आणि तुझा काय संबंध? माझ्या प्रतिबिंबात तू कशी दिसलीस? तूच सांग. मला प्रश्न पडणार नाहीत का? पण त्यांची उत्तरं कोण देणार? घरी विचारलं तर ते सरांपर्यंत नक्कीच पोचेल. पण मग मी विचारू तरी कोणाला? उदय गांगुडे, उदय! जोगतीण. हा, तीच मला सांगू शकेल. जिच्यामुळे मला हा चेहरा दिसला, तीच मला याचं स्पष्टीकरण देईल. तिला भेटायलाच हवं. सुरुवात कर जयदीप. हो करतो. आई साहेबांना येऊ दे. तू खा. हो, मी तर खाणारच आहे. आई साहेब कशाने आले अजून? आय डोंट नो. युजली त्या असतात इथे नेहमी. वेट, मी बोलावून आणतो. आज मॉम इन लॉनी सगळ्या सर्वंट्सना सुट्टी देऊन स्वतःही सुट्टी घेतलीये की काय? बस आई साहेब, आणि काहीतरी खाऊन घ्या. काय झालं? काय नाही, काळजी करत बसले होते एकट्या रूम मध्ये. ब्रेकफास्ट पण नाही केला. का? इथे यावंसच वाटत नव्हतं. हो, पण कशामुळे? ईशा नाहीये ना, आणि विक्रांत सुद्धा घरी आले नाहीत कालपासून. या आय न्यू इट. ते दोघे या घरात नाहीत म्हटल्यावर या घरात कोणीच नाही ना. म्हणजे हे घर तुमच्यासाठी रिकामा असेल आता. नाही जयदीप, बोलू दे मला. अरे आपण असून सुद्धा त्यांना घर रिकामा वाटतंय. आम्ही आहोत ना मॉम इन लॉ, आम्ही आहोत. तुम्ही नव्हता म्हणून जयदीपने त्याच्या ब्रेकफास्टला सुद्धा सुरुवात केली नव्हती. आणि तुम्हाला फक्त ब्रो इन लॉ आणि ईशा यांचीच काळजी. फक्त ते आले नाहीत म्हणून तुम्हाला खावंसं वाटत नाही. आमचं काय, आम्ही आहोत ना इथे. अगं तसं नाहीये. नाही मॉम इन लॉ, असंच आहे. नाहीतर आमचा विचार करून तुम्ही ब्रेकफास्ट करायला आला असता. सोनिया वेट. अगं तुला सुद्धा तिच्यासारखंच वाटतं का रे? नाही आई साहेब, यू डोंट वरी. तुम्ही आधी खाऊन घ्या काहीतरी. घ्या. ती सुद्धा ब्रेकफास्ट अर्धवट टाकून गेली. तुम्ही काळजी नका करू आई साहेब, मी बोलेन तिच्याशी. तुम्ही खाऊन घ्या प्लीज. ईशा, आपण कुठे चाललोय? तू सांगणारच का मला काही? रुपाली, आपण जोगतिणीकडे चाललोय. चल. जोगतिणीकडे? हो, आणि तिथे काम नाही झालं तर पुढे चाललोय. एक मिनिट, म्हणजे तू एवढा वेळ बाहेर राहणार आहेस? आणि घरी काय सांगितलंस? काहीच नाही, मी गपचूप निघून आले. रुपाली, तू आधी घरी चल. रुपाली थांब ना. नाही ईशा, तू काहीही न सांगता घरातून निघून आलीस. रुपाली, मला कळतंय ग ते, पण मी जर आई बाबांना विचारलं असतं तर त्यांनी मला सोडलं असतं का बाहेर? ईशा, अगं पण बरं नसताना बाहेर पडणं इतकं काय महत्वाचं? हे, ही बाई कोण आहे हे जोगतीण मला सांगू शकेल असं वाटतंय, आणि म्हणूनच मला तिला भेटायचंय. रुपाली प्लीज ना.
अगं निदान तू तरी समजून घे मला. ही कोण आहे हे कळल्याशिवाय मला नाही चैन पडणार आहे. ठीक आहे, आपण जाऊया. पण मला सांग, ही जोगतीण आपल्याला कुठे भेटेल? मला माहितीये, ह्या रस्त्याला सरळ गेलं ना की एक झाड आहे, त्या झाडाच्या इकडे बसलेली असते ती. आपण जाऊन बघूया, चल. ठीक आहे. अंबाबाईचा उदा उदो. काय ग पोरी, तू इथं? ही कोण आहे? मला काय माहित? अगं तू मला परातीत बघायला सांगितलंस ना, तेव्हा मला हाच चेहरा दिसला. तू ओळखतेस का हिला? पोरी, मी कशी ओळखन ग? का? देवी आईला जर हा चेहरा मला दाखवायचा असता तर मला परातीत दिसला नसता का? ज्याचं कर्म फळ त्यालाच मिळतं पोरी. जे ज्याला दिसायचं ते त्यालाच दिसतं. पण म्हणजे तू हिला ओळखत नाहीस? नाही पोरी, जे ज्याच्या नशिबात असतं ते त्यालाच दिसतं. ज्याचं देणं ते त्यालाच फेडावं लागतं. काळजी करू नको, आई अंबाबाई तुझ्या पाठीशी हाय. विश्वास ठेव तिच्यावर. उदय ग अंबे, उदय. रुपाली, अजून एक अशी व्यक्ती आहे जी या स्केच मधल्या बाईला कदाचित ओळखू शकेल. कोण? तू सांग, आपण लगेच जाऊन त्यांना भेटूया. जालिंदर. ईशा, आता जास्त विचार नको करूस. तू जालिंदरला फोन कर. फोन कर. लागला? आता काय आहे? आपलं ठरलं होतं ना यापुढे आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट करायचा नाही म्हणून. मला तुम्हाला भेटायचंय. मला जे सांगायचे ते सांगून झालंय. आता माझ्याकडे वेळ नाहीये. प्लीज. नाही पण प्लीज, तुम्ही प्लीज असं करू नका. माझ्यासमोर दुसरा कुठलाच मार्ग नाहीये आता. हॅलो. ठेवला का फोन? हॅलो. प्लीज फोन ठेवू नका ना. बोल. माझ्याकडे एक स्केच आहे. त्या स्केच मधली बाई कोण आहे हे ओळखू शकाल का तुम्ही? मी फार वेळ नाही घेणार, फक्त एखादा मिनिट. मला प्लीज भेटा ना. ठीक आहे, ऍड्रेस पाठवतोय, तिथे पोहोच. ओके, कधी येऊ? आज आत्ता लगेच. ओके, थँक्स. काय झालं? पत्ता पाठवतात. जाऊया? चल.
अगं बास, किती खायला देणार आहेस आज? सर तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. तुम्ही माझ्या घरी आलात, मग मी तुम्हाला खायला नाही का देणार? डिड यू टेस्ट द कॉफी? चांगली आहे? गोड आहे. अच्छा. सर सरप्राईज. झेंडे? झेंडे, तुम्ही चहा, कॉफी किंवा ग्रीन टी, एनिथिंग? मी फक्त सरांशी बोलायला आलो. ओके. एकट्याशी बोलायला आलो. आय एम सो सॉरी. आय बी बॅक. तू काय फळ खात बसलायस इथे? काय झालं? इकडे एवढी परिस्थिती टेन्स असताना तू इथं आरामात कॉफी पित बसलायस. अरे पण झालं काय? ईशा तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे विक्रांत. काय केलं तिने? तू कशाला गेला होता तिच्याकडे? तिला बरं नाहीये म्हणून तिला भेटायला गेलो होतो. नाटक करते ती, नाटक. बरी आहे ती. रस्त्यावरून माहिती गोळा करत फिरते ती. तुझी भीती खरी ठरते विक्रांत. म्हणजे? जालिंदरला भेटायला गेली आहे ती. ती भेटायला गेली? मला नाही वाटत. सध्या तुझा ईशावर इतका राग आहे की तिला खोटं ठरवण्यासाठी तू वाटेल ते बडबडतोस. मी वाटेल ते बोलत नाही विक्रांत. मग कशावर ईशा जालिंदरला भेटायला गेली? तिच्या मागावर मी एक माणूस ठेवलाय. तू तिच्या? झेंडे, मी तुला सांगितलं होतं की जालिंदरच्या मागावरती माणूस ठेव. तू ईशाच्या मागावरती माणूस ठेवलास? कारण जालिंदरपेक्षा ती जास्त डेंजरस आहे म्हणून. झेंडे, ती माझी बायको हे विसरू नकोस. आणि तू विसरू नकोस की ती तुझी वाट लावणार आहे. अंधारा झालाय म्हणून मला जे दिसतंय ना ते तुला दिसत नाही विक्रांत. ईशा आपलं काही वाकडं करू शकणार नाही. मग का गेली ती जालिंदरला भेटायला? बोल ना. तो काय साधा माणूस आहे का? हं? एवढं सोपं आहे त्याला भेटणं? कुठून मिळाला तिला नंबर? त्याच्याशी संपर्क कसा झाला? बोल ना. एकटी कशी गेली भेटायला? घरी आई बापाला खोटं सांगून गेली असणार ना? तुला कळत नाही विक्रांत. तुझ्या डोळ्यात धूळ फेकली आहे तिनं. आजारी आहे म्हणे. आता कळलं का तुझ्या बरोबर यायचं नव्हतं ते? कारण तिला तिची सगळी गुप्त कामं करायची होती म्हणून. आता हे सगळं करणारी पोरगी जालिंदरपेक्षाही जास्त डेंजरस असते. हट. मला नाही वाटत ईशा असलं काही करू शकेल. तुझ्यावर एवढा विश्वास आणि माझ्यावर? झेंडे, हे बघ, पीर बाबाने सांगितलंय ना ते कधीही खोटं होत नाही. त्याने सांगितले औरत से खतरा आहे तर खतरा आहे. आणि ती औरत आहे ना ईशा आहे. आणि ती तुझी बायको आहे. हे नेमकं आपलं दुर्दैव आहे. झेंडे, तू चल माझ्या बरोबर. चल ना. स्वतःच्या डोळ्याने बघितल्यानंतर तर विश्वास बसेल ना तुझा? सॉरी. इज एव्हरीथिंग ओके? येस मॅम, एव्हरीथिंग इज फाईन. मी काही हेल्प करू का तुमची सर? नो थँक्स. ओके. नक्की काय झालंय? काय नाही, झेंड्यांचा जरा गैरसमज झाला होता. गैरसमज तुमचा झालाय सर. झेंडे, तुम्ही आजपर्यंत असं कधीच बोलला नाही आज सरांची. आज काय झालंय? सॉरी मायराजी, काय एका मॅटरमुळे माझं डोकं जरा अपसेट झालंय. मी काय म्हणतोय ना ते सरांना कळतच नाही. कॅन आय हेल्प इन एनी वे? थँक्यू मायराजी. मी ना आता सरांचा गैरसमज दूर करेन. तू पण पुरावा आण.